हरिओम. उपदेशसाराच्या भाग क्रमांक 37मध्ये सगळ्यांचं स्वागत. प्रार्थना म्हणूयात. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गेल्या भागात पाहिलेला 28वा श्लोक आपण आधी एकदा म्हणूया. किं स्वरूपमीत्यात्मदर्शने अव्यया भवा पूर्णचित्सुखम. या श्लोकामध्ये आत्मवस्तूचं स्वरूप लक्षण सांगितलेलं आहे. स्वरूप लक्षण म्हणजे काय, तर ते अंगभूत लक्षण जे जर वस्तूतनं वगळलं तर ती वस्तू अस्तित्वातच राहू शकणार नाही. हेच दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर स्वरूप लक्षण हे वस्तूतून वगळताच येणार नाही. आत्म्याचं दर्शन किंवा आत्मज्ञान झालं की मग हे स्वरूप लक्षण लक्षात येतं. कसं आहे ते आत्म्याचं स्वरूप, ते 5 लक्षणांनी किंवा गुणधर्मांनी या श्लोकामध्ये 28व्या सांगितलेलं आहे. अव्यय, अभव, अपूर्ण, चित आणि सुख. अव्यय म्हणजे अविनाशी, अभव म्हणजे अजन्मा म्हणजे ज्याला जन्म नाही, आणि अर्थातच ज्याला जन्म नाही त्याला मृत्यूही नाही, हे उघडच आहे. आता या 2 गुणधर्मांमुळे आत्म्याचं नित्यत्व म्हणजे सत्स्वरूप लक्षात येतं. आणि हे लक्षात आल्यानंतर माणसाला मृत्यूचं भय किंवा मृत्यूची चिंता उरण्याची काही गरजच नाही. तिसरं लक्षण आहे अपूर्ण म्हणजे परिपूर्ण. ह्याचं आपण बघितलं होतं. अपूर्णाचा अर्थ सर्वत्र, सर्वदा आणि सर्वगत, म्हणजे हा सर्व ठिकाणी आहे, सर्व काळी आहे आणि प्रत्येक वस्तूत आहे. त्याच्यामुळे त्याला आत्म्याला देश, काल आणि वस्तू यांच्या मर्यादा नाहीत आणि म्हणून त्याला अन्योन्याभाव आणि अत्यंताभाव हे नाहीत. आणि आधीची जी 2 लक्षणं पाहिली, अव्यय आणि अभव, ह्याच्यामुळे त्यांना प्रागभावही नाही आणि प्रध्वंसाभावही नाही. आपण अभावाचे 4 प्रकार पाहिले होते आणि अपूर्णची चर्चा आपण जेव्हा केली तेव्हा आपण म्हटलं की हा परिपूर्ण का आहे, तर ह्याच्यामध्ये कुठल्याही अभावाची काहीही शक्यताच नाही. ज्याला जन्मच नाही त्याला प्रागभाव कसा असणार. प्रागभाव म्हणजे काय, वस्तू अस्तित्वात येण्यापूर्वी तिचा जो अभाव असतो तो. आणि प्रध्वंसाभाव म्हणजे वस्तू नाश झाल्यानंतर तिचा जो अभाव निर्माण होतो त्याला प्रध्वंसाभाव म्हणतात. आता आत्मवस्तूला न जन्मय न मरणे, ते कायम आहेच, त्यामुळे प्रागभाव आणि प्रध्वंसाभाव त्याच्या बाबतीत शक्य नाही. तसंच आत्मा हा प्रत्येक वस्तूत आहे, त्यामुळे अन्योन्यभावही त्याच्या ठिकाणी असू शकत नाही. अन्योन्यभाव म्हणजे एका वस्तूत आहे तर दुसऱ्या वस्तूत नाही अशी स्थिती. पण आत्मा तर जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी असं सगळीकडेच भरून राहिलेला आहे. चौथा अभावाचा प्रकार होता अत्यंताभाव, म्हणजे अजिबात अस्तित्वात नसणं कधीच. आता हे तर आत्म्याच्या सत्स्वरूपाच्या अगदीच उलटी स्थिती आहे, परिस्थिती आहे. त्यामुळे अत्यंताभाव तर मुळीच शक्य नाही. त्यामुळे अशा प्रकारे अव्यय, अभव आणि अपूर्ण ह्या 3 लक्षणांमुळेच आपल्याला कळतं की आत्म्यामध्ये 4ही अभावांचा पूर्ण अभाव आहे. चौथं लक्षण आहे चित. चित म्हणजे साक्षात जाणीव तत्व, त्याच्यामुळे सर्व काही जाणणं शक्य होतं, म्हणजे आत्मा प्रत्यक्ष ज्ञानस्वरूपच आहे. 5वं लक्षण सुख. हा आत्मा स्वतःच आनंद स्वरूप आहे आणि कधीही न संपणारा शाश्वत आनंदाचा एक मोठा महान खजिनाच आहे. आणि आपण काय करतो, आपण मात्र क्षणभंगूर अशा विषयांमध्ये आनंद शोधत राहतो आणि आपल्या हाती काही लागत नाही किंवा आलेलं पुन्हा पुन्हा निसटून जातं आणि आपण पुन्हा पुन्हा दुःखी होत राहतो. तर आत्म्याचं स्वरूप एकदा का खऱ्या अर्थाने अनुभवाला आलं की दुःखाला मुळी जागाच राहत नाही.
कारण सामान्यपणे दुःखाची जी काही कारणं असतात ती आत्मज्ञानामुळे समूळ नाहीशी होतात. माणसाला कशामुळे दुःख होतं बरं? अज्ञानामुळे होतं. आता आत्मा हा स्वतः ज्ञानस्वरूप आहे. अपूर्णतेमुळे दुःख होतं, हा परिपूर्ण आहे. रोगामुळे, मृत्यूच्या भयामुळे दुःख होतं, हा अव्यय आणि अभव आहे. तर आत्म्याचं खरं स्वरूप ओळखलं की सगळी भय आणि चिंता ह्या नष्ट व्हायलाच पाहिजेत. अशा प्रकारे आत्मा हा सच्चिदानंद स्वरूप आहे, हेच ज्ञान आपल्याला सर्व दुःखांपासून मुक्त करतं आणि परमानंदाची चिरंतन प्राप्ती करून देतं. म्हणजेच हे ज्ञान हे मोक्ष किंवा मुक्ती मिळवून देणारं आहे. कारण वेदांतशास्त्रानुसार मुक्तीची परिभाषा काय आहे? तर मुक्ती म्हणजे दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमसुखाची शाश्वत म्हणजेच नित्य प्राप्ती. आता आपण पुढच्या श्लोकामध्ये 29व्या श्लोकामध्ये पाहूयात की महर्षी या मुक्तीविषयी अधिक काय सांगतात. बंधमुक्त्यतीतं परम सुखम विंदतीह जीवस्तु दैविकः. अन्वय. बंधमुक्त्यतीतं परम सुखम इह तु केवलम दैविकः जीवः एव विंदती. आता अर्थ पाहूया. बंधन आणि मुक्ती यांच्या पलीकडे असलेलं हे श्रेष्ठ सुख, परमसुखम म्हणजे श्रेष्ठ सुख आणि अतीतम म्हणजे पलीकडे असलेलं. बंधन आणि मुक्ती यांच्या पलीकडे असलेलं हे श्रेष्ठ सुख तर तू म्हणजे तर या जगामध्ये म्हणजे इह फक्त दैवी गुणांनी युक्त असलेल्या एखाद्या दुर्लभ अशा जीवालाच मिळतं. विंदती म्हणजे मिळवतो. कोण मिळवतो? दैविकः जीवः म्हणजे ज्याच्याकडे दैवी गुणसंपदा आहे असा एखादा खूप सापडायला कठीण असा जीव. म्हणजे ही कंडिशनच किती रेअर आहे हे याच्यात अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. असो, तर मुक्तीच्या व्याख्येमध्ये अभिप्रेत असलेल्या या श्रेष्ठ आणि शाश्वत सुखाबद्दल या 29व्या श्लोकात 2 गोष्टी सांगितल्या आहेत. पहिली गोष्ट पहिल्या चरणात सांगितली आहे, दुसरी गोष्ट दुसऱ्या चरणात सांगितली आहे. काय आहेत त्या 2 गोष्टी? पहिली गोष्ट आहे ते बंधन आणि मुक्ती यांच्या पलीकडचं आहे ते सुख, आणि दुसरी गोष्ट एखाद्या महात्म्यालाच ते सुख या जगात क्वचितच मिळू शकतं. आता आपण पहिला मुद्दा पाहूया. बंधन आणि मुक्ती यांच्या पलीकडे असं म्हणताना पहिली गोष्ट ही लक्षात घ्यायची की बंध आणि मुक्ती या फक्त कल्पनाच आहेत. आता हे कसं काय तेच आता आपल्याला समजून घ्यायचं आहे. मोक्षाची सर्वसाधारण लोकांची काय कल्पना असते? तर मोक्ष हा मृत्यूनंतर प्राप्त होतो. आता जेव्हा ही धारणा असते तेव्हा मोक्षाचा अर्थ काय होतो की अलौकिक उपभोग देणाऱ्या स्वर्ग इत्यादी गोष्टींची प्राप्ती. आता अलौकिक म्हणजे काय? जे या लोकात नाही ते. हा लोक कुठला? पृथ्वीलोक. म्हणजे या पृथ्वीवर किंवा या जगात जे उपभोगणं शक्य नाही असे उपभोग. म्हणजे उदाहरणार्थ अप्सरांचा सहवास, अप्सरांचं नृत्य गायन किंवा चिरतारुण्य, अमृतपान, कल्पवृक्षाखाली बसून सर्व इच्छा पूर्ण होणं, संपूर्णपणे स्वस्थ असणं शारीरिकदृष्ट्या, कुठलाही रोग कधीही न होणं वगैरे वगैरे. तर आता जे स्वर्गाला मोक्ष मानतात ते मोक्षाला सुखस्वरूपच मानतात. ते काय दुःख स्वरूप आहेत असं मानत नाही. पण या आधीच्या श्लोकामध्ये म्हणजे 28व्या श्लोकामध्ये आपण काय सिद्ध केलं आहे की सुख हे आत्म्याचं स्वरूप आहे, विषयांचं नाही. आता मग ते विषय कुठलेही असो, इहलोकीचे असोत किंवा परलोकीचे म्हणजे स्वर्ग वगैरे असू देत. एकदा का विषय वस्तू म्हटली की त्यापासून मिळणारं सुख हे काही काळापुरतंच असणार, म्हणजे अनित्यच असणार. मग स्वर्गप्राप्ती जरी झाली तरी ती काय कायमची होते का हो? नाही. कारण जोपर्यंत पुण्याचा साठा असेल तोपर्यंतच स्वर्गातली सुख उपभोगता येतात. आणि पुण्य जरी म्हटलं तरी ते एक फळच आहे. म्हणजे पापाची फळं असतात तशी पाप हे जसं फळ असतं वाईट कर्मांचं, तसं पुण्य हेही फळच असतं चांगल्या कर्मांचं. चांगल्या कर्मांची चांगली फळं, वाईट कर्मांची वाईट फळं. पण शेवटी फळ म्हणलं की ते उपभोगावं लागणार आणि ते उपभोगून कधीतरी संपणार. हा मुद्दा आपण कर्मयोगात
बघितलेलं आहे. दुसऱ्या श्लोकामध्ये आपण म्हटलं होतं, फलमशाश्वतम गतिनिरोधकम. फळ हे चिरंतन टिकणारं नसल्यामुळे, फळाच्या मागे लागल्यामुळे माणसाची अधोगती होते किंवा आध्यात्मिक प्रगती होत नाही. तर भगवद्गीतेमधल्या 9व्या अध्यायात पण दोन श्लोक आहेत. श्लोक नंबर 20 आणि 21. ह्या दोन्हीमध्येही हीच गोष्ट खूप छान सांगितली आहे की स्वर्गप्राप्ती हे फळ कसं अनित्य आहे. पाहूयात आपण ते. त्रैविद्यामां सोमपाः पूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्रलोकम् अश्नन्ति दिव्यान् दिवि देवभोगान्. हा 20वा श्लोक मी आत्ता म्हटला. त्याचा अन्वयार्थ आणि भावार्थ आधी पाहू. अन्वयार्थ. त्रैविद्याः सोमपाः पूतपापाः. त्रैविद्याः म्हणजे 3 वेद जाणणारे, सोमपाहा म्हणजे सोमपान करणारे, आणि पूतपापाहा म्हणजे ज्यांची पापं धुवून गेलेली आहेत किंवा जे पापमुक्त झालेले आहेत असे. म्हणजे या 3 विशेषणांनी पुण्यवान लोकांचा निर्देश केलेला आहे. ते काय करतात? माम यज्ञैहि इष्ट्वा, माझं यज्ञांनी पूजन करून. इथे भगवंत स्वतःबद्दल बोलतायत ना, त्यामुळे माझं असं म्हटलं. म्हणजे भगवंताचं यज्ञांनी पूजन करून ते कशाची प्रार्थना करतात? स्वर्गतीम प्रार्थयन्ते, स्वर्गगतीची प्रार्थना करतात. म्हणजे स्वर्ग मिळावा या इच्छेने ते भगवंतांचं पूजन करतात, यज्ञयागादी कर्म करतात. ते पुण्यम सुरेंद्रलोकम आसाद्य, आणि हे असे पुण्यात्मे सुरेंद्रलोकम, सुरेंद्र म्हणजे इंद्र, देवांच्या मधला श्रेष्ठ, ते पुण्यवान लोक अशा इंद्रलोकाला पोहोचून काय करतात? दिवी म्हणजे स्वर्गामध्ये दिव्यान देवभोगान अश्नंती, अलौकिक अशी दिव्य सुख उपभोगतात. अश्नंती म्हणजे उपभोग घेतात. आता पूर्ण अर्थ सांगते. 3 वेद जाणणारे, सोमरसपान करणारे, पापमुक्त होऊन यज्ञांनी माझं पूजन करून स्वर्गाची प्रार्थना करतात, आणि असे लोक इंद्राच्या पुण्यवान लोकापर्यंत पोचतात आणि स्वर्गात देवांची अलौकिक सुख उपभोगतात. ठीक आहे. आता पुढे काय होतं? 21वा श्लोक बघूया. ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति एवं त्रयी धर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते. ते तं विशालं स्वर्गलोकं भुक्त्वा म्हणजे ते पुण्यवान लोक त्या विशाल अशा स्वर्गलोकाचा उपभोग घेऊन क्षीणे पुण्ये सती म्हणजे पुण्य संपल्यानंतर मर्त्यलोकम विशंती मृत्यूलोकामध्ये पुन्हा प्रवेश करतात. एवं याप्रमाणे त्रयी धर्मम अनुप्रपन्नाः कामकामाः 3 वेदात प्रतिपादलेल्या धर्माचं आचरण करणारे, पण ते आचरण ते कशाच्या कुठल्या इच्छेने करतायत? विषयांच्या इच्छेने. विषय सुख प्राप्त व्हावं म्हणून ते धर्माचं आचरण करतायत. असे इच्छा करणारे, विषयांची इच्छा करणारे गतागतम लभन्ते म्हणजे गत म्हणजे गेलेलं आणि आगत म्हणजे आलेलं, जाणं येणं ही अवस्था मिळवतात. म्हणजे पुन्हा ते संसारात परततात. पूर्ण अर्थ बघूया. ते पुण्यवान लोक विशाल स्वर्गलोक उपभोगून जेव्हा त्यांची पुण्यकर्मे संपतात तेव्हा मृत्यूलोकात प्रवेश करतात, आणि याप्रमाणे विषयांची इच्छा करीत 3 वेदात सांगितलेल्या धर्मांचं आचरण करणाऱ्यांना जाणे येणे ही संसार अवस्था पुन्हा एकदा प्राप्त होते. म्हणजे काय? मॉरल ऑफ द स्टोरी काय? तर स्वर्गप्राप्ती ही शाश्वत सुख देऊ शकत नाही. त्यामुळे आपण आधी पाहिलेल्या मुक्तीच्या व्याख्येनुसार स्वर्गप्राप्तीला काही मोक्ष म्हणता येणार नाही. कारण कोणीही अनित्य मोक्षाची कामना थोडीच करणार आहे, आणि नित्य तर काय आहे? केवळ चैतन्य स्वरूप आत्माच. आणि त्यामुळे हे सिद्ध झालं की आत्मा म्हणजे मी नित्य मुक्त स्वरूपच आहे. आता इथे हे सगळं ऐकल्यानंतर आपल्याला हे स्पष्ट होतं की मोक्ष हा मृत्यूनंतर प्राप्त होणार ही धारणाच मुळात चूक आहे, आणि ती धारणाच माणसाला बंधनात टाकते. स्वतःच्या मुक्त स्वरूपाच्या अज्ञानामुळे देह, मन, बुद्धी इत्यादी उपाधींशी तादात्म्य करून आम्ही स्वतःला बद्ध मानतो,
म्हणजेच बंधन हे अज्ञानमूलक आहे, म्हणजे अज्ञानामुळे निर्माण झालेलं आहे. अज्ञानामुळे आधी जीवभाव निर्माण होतो. जीवभाव म्हणजे शरीर मन बुद्धीशी तादात्म्य करणे, शरीर मन बुद्धीला मी समजणं आणि कर्ता भाव असणं, भोक्ता भाव असणं म्हणजे जीवभाव. हे सगळं आपण पूर्वीच्या आपल्या भागामधून व्यवस्थित पाहिलेलं आहे. तर जीवभावामुळे बंधन निर्माण होतं. त्यामुळे ते बंधन काही सत्य आहे का? नाही. नित्य आहे का? नाही. कारण अज्ञानाचा नाश झाला की या बंधनाचाही नाश होणार आणि मग मनुष्याला कळतं की मी बंधनात होतो आणि आता मुक्त झालो. असं नसून मी तर सर्वदा मुक्तच आहे. अज्ञानामुळे जीवभाव, जीवभावामुळे बंधन. ही कार्यकारण परंपरा आहे. स्वतःला बद्ध मानणं ही एक भ्रामक कल्पनाच आहे, हे आपल्याला या डिस्कशनवरून तर लक्षात आलं आहे. वास्तवात आत्मा कधी बंधनात पडतच नाही. तो कसा आहे? नित्य आहे, बुद्ध आहे आणि मुक्त आहे. नित्य, बुद्ध आणि मुक्त अशा खऱ्या आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं की जीव हा स्वतःच्या परमसुख स्वरूपाला प्राप्त करतो, की जिथे बंधन आणि मोक्ष या कल्पनाच नाही आहेत. म्हणून म्हटलंय बंध मुक्त्यतीतम. आणि स्वस्वरूप हे स्वतःच सिद्ध असल्यामुळे मोक्ष हा नित्य प्राप्तच आहे. तो मिळवण्याची गोष्टच नाही आहे, तो फक्त जाणण्याची गोष्ट आहे. अज्ञानाचा नाश झाला की स्वरूपाची ओळख पटते आणि त्यासाठी कुठं जाण्याची, काही करण्याची किंवा मृत्यूची वाट पाहण्याची सुद्धा आवश्यकता नाही. जिवंत असतानाच आत्मज्ञान झाल्यामुळे जो मुक्त होतो त्याला म्हणतात जीवनमुक्त. आणि अशा या जीवनमुक्त ज्ञानीची धारणा स्वतःबद्दल काय असते ते शंकराचार्यांच्या आत्मषटकम किंवा ज्याला निर्वाण षटकम असंही नाव आहे, या रचनेमधल्या 6व्या श्लोकात फार सुंदर आणि अत्यंत समर्पक शब्दात सांगितलं आहे. आपण ते पाहूयात. अहम निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणि न चासङ्गतं नैव मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. अर्थ बघूयात याचा. अहम निर्विकल्पः, मी कसा आहे? मी निर्विकल्प आहे. म्हणजेच मी निरवयव आहे. माझ्यामध्ये वेगळे वेगळे भाग नाहीत. हा भाग का तो भाग असं नाही. मी म्हणजे हा भागच नाही, त्यात भागच नाही आहे. मी अखंड एकजिन्सी आहे. निराकार रूप हा, मला कुठला आकारच नाही आहे, मी निराकार आहे. सर्वत्र सर्वेंद्रियाणी व्याप्य, म्हणजे मी सर्व चराचर विश्वाला तसंच इंद्रियांनाही व्यापून राहिलो आहे. म्हणून मी कसं आहे? अहम विभू. विभू म्हणजे सर्वव्यापी आहे. नचा संगतम, मला कोणत्याही प्रकारची आसक्ती नाही. नैव मुक्तीही न बंधः, तसेच मला मुक्तीही नाही आणि मला बंधनही नाही. मुक्ती तेव्हाच असते जेव्हा बंधन असतं. आता बंधनच नाही आहे तर मुक्ती असण्याचा प्रश्नच नाही. म्हणून मी कसं आहे? मी चिदानंद रूप शिवस्वरूप आहे. मी सच्चिदानंद स्वरूप आहे. तर अशा प्रकारे या 29व्या श्लोकातला जो पहिला चरण आहे, बंधमुक्त्यतीतम परम सुखम, तो आपण विस्ताराने या भागात पाहिला. आता हा जीवनमुक्त हा कुठल्या दैवी गुणांनी युक्त असावा लागतो, हा दुसरा मुद्दा आपण पुढच्या भागात पाहू. कारण हा मुद्दाही आपल्यासारख्या साधकांसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तो नीट सविस्तरपणे आपण पाहायला पाहिजे. तर या श्लोकामधल्या 2 मुद्द्यांपैकी पहिल्या चरणातला पहिला मुद्दा आपण इथे पूर्ण केलेला आहे आणि दुसरा मुद्दा पुढच्या भागामध्ये आपण पाहू. तर थांबण्यापूर्वी आपण नेहमीच्या आपल्या प्रथेप्रमाणे हा 29वा श्लोक पुन्हा एकदा म्हणू आणि मग प्रार्थनेने या भागाचा समारोप करू. बंधमुक्त्यतीतं परम सुखं विन्दतीह जीवस्तु दैविकः. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय
मृत्योर्मा अमृतं गमय. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. हरिः ॐ. श्रीगुरुभ्यो नमः. हरिः ॐ.